मंडळी पाहू शकता भर पावसात मटण तयार होणार आहे. आगीवरचा मटण असणार आहे. आगरी कोली मसाला. अण्णा आता गरम पाणी टाकतंय. बघा नल्ली आली नल्ली. तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा बिर्याणी या चॅनलवर. आणि आज आपण बघणार आहोत चुलीवरचं मटण. स्पेशली रेसिपी असणार आहे चुलीवरच्या मटणाची. हीच रेसिपी जाणून घेऊया आणि करूया व्हिडिओला सुरुवात. मंडळी पाहू शकता भर पावसात मटण तयार होणार आहे आणि मस्त असे अमेझिंग भेटणार आहे. आणि इथं आता फोडणी दिली जाणार आहे. कोण्यासाठी आहे बघा बाबा, ही बघा एक नंबर फोडणी. कांदा आहे आणि टोमॅटो आहे आणि फुल पाऊस चालू आलाय. बघा झणझणीत चालू आलेला आहे. टोमॅटो असणार आहे, कांदा आहे, अख्खा मसाला मारला आहे का? अख्खा मसाला. फोडणी झालेली आहे चालू. फुल पावसात आगीवरचा मटण असणार आहे. चला हळद टाकलेली आहे. पिवला पिवला कलर पाहायला भेटणार. ही बघा आग बघा. आगरी कोली मसाला फुल पॅकेट आहे. लाल लाल होणार आहे मस्तपैकी. बघा ह्यो आपला नॉर्मल मसाला घेतला आहे नवीन. घरगुती मसाला. घरगुतीची टेस्ट पाहिजे घरगुती मसाला. टेस्ट बघा भारी झाली एक नंबर. बघा मिरची पेस्ट केलेली आहे. मिरची पेस्ट टाकली. लाल तिखट. आता आलाय लसूण. लसणाची पेस्ट घेतली. अन्नात घाटी मारणार आहे संदीप. मग बरोबर आहे. बघा झणझणीत मटण होणार आहे रेडी. त्याच्या आधीच बघा याच मेन बेस असतं. लसूण पेस्ट टाकलेली आहे. आली आता अद्रक पेस्ट. फोडणीचा सगळा आयटम हळूहळू जाणार आहे. आणि खालून आग लावली डायरेक्ट. नारळाच्या कोंड्या घेतल्या आहेत. म्हणजे नारळाचा वरचा आवरण असतं तो. आणि त्याच्यावर शिजवणारा मटण. अण्णा आता गरम पाणी टाकतंय. बघा आता मस्त अशी ग्रेव्ही बनणार आहे. बघा हे बघा आता फुल ऑन ग्रेव्ही रेडी होणार आहे. गरम पाण्यानंच ग्रेव्ही झाली. हे बघा आता बघूया यूट्यूबवर स्वतः दही टाकताना. हाच तो उरणचा वीरेन यूट्यूबर. स्वतः पिशवीतून पूर्ण दही काढलेलं आहे. चला आता ग्रेव्ही रेडी झालेली आहे. पाणी टाकायला लागलं ना नंतर आधी मटन ना. यो बघा बर्थडे बॉय. ए मन 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 काय आलेला आहे शेवटचा पार्ट मटन. अजून हाय खोबरा बिबरा येईल. टाकलेलं आहे मटन. मस्त ग्रेव्ही झालेली. लाल लाल. आता ठेवायचा वाफवर. पाणी टाकायला लागलं ना. हे सगळा वत तू योग्य टॉय. चला आता गरम पाणी टाकणार आहोत. थोडा नको शिजवून पाणी टाकलं. बघा
टाकलेलं आहे फुल पाणी. मंडळी आता चारी साईडने कुऱ्या लावल्या जोरदार. आता सगळा वाफव होणार आहे मटण आणि पब्लिक हळूहळू जमा होणार आहे. यो बघा बर्थडे बॉय, बघा बर्थडे बॉय. आणि इकडे कुऱ्या लावल्या. आता फुल लॉन होणार. चला आता 10-15 मिनिटानंतर बघूया मटण कसा शिजलं. बघा मंडळी मटण काढलेलं आहे. असं झालंय. बघा नल्ली आली, नल्ली एक नंबर. पीस उचल, पीस शिजलाय का बघ. साधारण 25%. नाही 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 नाही, अजून टाईम जाईल. आपला मटण शिजतंय. इकडं चिकनची व्यवस्था चालू आहे. गरम मसाला टाकलाय, मस्त असा कांदा मारलाय फोडणीला. इकडं फोडणी चालू आहे आणि या साईडला पाहू शकता मटण. पारंपरिक मटण असणार आहे. आता कांदा मारला जाईल. कांदा आणि अख्खा गरम मसाला टाकलाय फोडणीसाठी. आणि शिजासाठी मीठ, आगरांचा मीठ टाकलेला आहे. बघा झणझणीत या कसली उकल आली बघा. आग पण बघू शकतो. संदीप चेक कर. हे सँडी, अरे एक पीस घे त्यांची फक्त. चेकिंग चालू आहे. मग हा तो यो 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 घे. मोठा पीस आहे तो त्या अंगणचा. बघा घे रे. बघा एखादा तास झालाय. बघा इकडे चिकन चालू आहे. त्याला वाफ दिली, बटाट वगैरे टाकलाय बघा. आणि चिकन नाही टाकलं ना अजून. यात बटाटाच टाकलाय बघा. चिकन टाकणार आहेत आता. चिकन टाकलेलं आहे. पाणी टाकायला लागलं ना. मंडळी चिकन झालेलं आहे पाहू शकता. हा बघा. आणि आता गरम पाणी ठेवणार आहे. हा बघा चिकन. खोबरा कसा वरती आलाय बघा. सगळा खोबरा वरती आलाय. कुठलेला खोबरा टाकलाय बघा. मस्त गरमा गरम झालेला आहे. वाफाच नुसत्या. एक 1.5 तास झालाय आरामात. आणि बटाट पण टाकलाय बघा. बघा बटाट पण आहे. शिजलाय का बघायचं बटाट. हा नाही लागल, थोडा टाइम लागेल त्यांना. मटन मसाला टाकलाय. एव्हरेस्टचा मटन मसाला बघा. आधी आहे. नाही नाही सांगायचं गाला. बघा आता खोबरा टाकला जाणार आहे. मस्त खिसलाय. फ्राय केलेला असलेला ठेसलाय न तो टाकलाय. खलबत्तन कुटलेला. काय खमंग. लय भारी. आता गार्निशिंग साठी कोथिंबीर असणार आहे. हे बघा. कसला गरम बघा. अख्खा मसाला कुटलेला आहे तो टाकलाय. ग्रेव्ही मस्त झालेली आहे पाहू शकता. हे बघा तरतरीत मटण.
झाला. तर मंडळी फायनली मटणाची पारंपरिक रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि तोच मटण एकदम झणझणीत झालेला आहे. सो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जरूर कमेंटमध्ये कळवा कशी वाटली तुम्हाला रेसिपी, नक्की कळवा. चला तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.